नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मी आता मुलगीकडे 8 दिवस राहून आले आणि तिथून आल्यानंतर जरा मला म्हणजे करमत नाही आणि बाळाची आठवण येते, मुलगीची आठवण येते. तिची जरा तब्येत नरम गरम राहते, त्यामुळं लक्ष लागत नाही. इथून मागं काय मला जाणं होत नव्हतं आणि सुट्ट्या पण नसायच्या इतक्या. पण आता असं वाटतं की जायचं राहायचं थोडे दिवस तिच्याजवळ. एकटीच आहे, मग मन लागत नाही. इथून पाठीमागं वेळ देता आला नाही, त्याची मनात खंत राहते. मग बाळाची जरा लाड हौस करायचे, तिला काय पाहिजे ते घेऊन द्यायचं, असं आमचं एकंदरीत शेड्यूल असतं. तर इथं गेल्यानंतर भरपूर व्हरायटी मिळते, तुम्हाला माहितीच आहे, डी मार्टला. मग जरासं हौस काहीतरी करत राहायचं. तुला काय पाहिजे म्हणून बाळाला विचारलं तर ते आता मोठं झालं आहे, त्यामुळं तिचं ऐकावं लागतं आणि त्याला आता चॉईसेस आल्यात. तर तुला काय आणू बाळा तर म्हणून विचारलं तर लगेच नको आता आई मला बस झालं. आणि लहानपणापासून ती अजिबात हट्टी नाही, इतकं गुणी काय विचारू नका, इतकं छान आहे. त्यामुळं तिची आठवण मला येते, कारण असं लहान मुलांसारखा जो फार हट्टीपणा वगैरे नाही, एकदम किरकोळच. त्यामुळं तिच्या काही मागणीला नाही म्हणायचं म्हणजे माझ्या जीवावर येतं. तर आता मी आले घरी, तर घरात आमच्या दुसरे कार्यक्रम चालू होते लाकडं फोडण्याचं. आमच्या शेतातली लाकडं होती आणि आता ती उन्हाळ्यातच फोडून घ्यायला पाहिजेत. तर त्यांना चहा दिला आणि म्हटलं आता आपण दुसरं काम करूया. ते म्हणजे छोटे छोटे तुकडे असतात, ते गोळा करून ठेवायचे होते. तर त्याचा हा ढीग हे सगळं स्वच्छ करायला पाहिजे आता, म्हणून सगळं दाखवत नाही, उद्या सगळं चकाचक टकाटक करून टाकायचं. तर हा माझा छोटासा व्हिडिओ आणि थांबा तुम्हाला ते लाकडं फोडणारे आमचे दादा पण दाखवते. ते अतिशय कष्टानं लाकडं फोडतात. आमच्याकडे एक काम असलं की आमचे नातेवाईकच आहेत की ते आवर्जून येतात आणि अशी कठीण कामं ते करतात. तर कसा वाटला आजचा माझा छोटासा व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्त वेळ रिक्वेस्ट मी कधी करत नाही, कधीतरी एकदा सबस्क्राईब करण्याची विनंती करते. तर जे म्हणून नवीन आहेत त्या सगळ्यांनी माझा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन देखील सबस्क्रायबर्सना मी ॲडव्हान्समध्ये नूतन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप केलं तरी पण चालेल, जमत नसेल तर साधी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अतिशय महत्त्वाचा वेळ मला दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि या ठिकाणी मी थांबते. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.